सर्वात मोठी बातमी चाकण एमआयडीसी परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली चाळण आणि वाढत्या अपघातांमुळे त्रस्त झालेल्या तब्बल 20 लघु उद्योगांनी कंपन्यांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीचा दौरा केला। मात्र या पाहणी दौऱ्यादरम्यान एका स्थानिक शेतकऱ्याने उद्योगमंत्र्यांना थेट गाठून आपला संताप व्यक्त केल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। दौऱ्यादरम्यान रस्त्यांची पाहणी सुरू असताना एक शेतकरी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर आला आणि आक्रमक झाला। कारवाईच्या नावाखाली आमच्यावर दादागिरी केली जात आहे, आमचं हक्काचं घर जातंय, ही दादागिरी अशीच सुरू राहिली तर मी थेट आत्महत्या करेल असा थेट इशारा या शेतकऱ्याने मंत्र्यांच्या तोंडावर दिला। शेतकऱ्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली। रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीला कंटाळून तब्बल 20 कंपन्या गाशो गुंडाळण्याच्या तयारीत असल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे। रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर नाराजी व्यक्त करत खड्डे भरण्याचा खर्च वाया गेला असेल तर ठेकेदाराला एकही रुपया देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उद्योगमंत्र्यांनी घेतली। चाकणमधील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती व उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी झाला आहे।